एवढ्या थंडीत सुद्धा आप्याचं पीठ बघा कसलं फर्मेंट झालंय. आणि या पिठामध्ये मी जराही सोडा वापरला नव्हता, तरी सुद्धा एकदम जाळीदार आप्पे तयार झाले होते. आप्पे बनवण्यासाठी जर तुम्ही असं प्रमाण घेतलं तर आप्पे चवीला सुद्धा मस्तच होणार. 3 वाटी तांदळासाठी 1 वाटी उडदाची डाळ, थोडीशी हरभरा डाळ आणि थोडेसे मेथीचे दाणे घातले होते. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून यामध्ये भरपूर पाणी घालून 8-9 तास भिजायला ठेवा. 9 तासानंतर जे भिजायला आपण पाणी घातलं होतं तेच पाणी घालून डाळ तांदूळ थोडंसं रवाळ वाटून घ्यायचं. अशा प्रकारे एका डब्यामध्ये पीठ काढायचं आणि हाताने 5-7 मिनिटं फेटून घ्यायचं आणि डब्याला गच्च झाकण लावून रात्रभर फर्मेंट व्हायला पीठ ठेवून द्यायचं. या 2-3 ट्रिक वापरून बघा, थंडीत पावसाळ्यात पीठ असंच फर्मेंट होणार. पिठाला कसली जाळी पडली आहे बघा, तेही जराही सोडा न वापरता. तर या पिठापैकी मी जेवढे आप्पे बनवायचे तेवढं पीठ घेतलं आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरून कांदा आणि कोथिंबीर घालून छान मिक्स करून घेतलं. थोडंसं पीठ घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घाला. आता आप्पा पात्रामध्ये थोडं थोडं तेल घातलं. तेल गरम झालं की यामध्ये बॅटर सोडलं. आता दोन्ही साईडनं आप्पे व्यवस्थित भाजून घ्या. पीठ फर्मेंट करायला ठेवताना आजच्या 2-3 ट्रिक वापरून बघा आणि असा नाश्ता खायला कुणाकुणाला आवडतो ते नक्की सांगा. चला, जाता जाता लाईक आणि फॉलो करायला तेवढं विसरू नका.